यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? तर आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात झाली आहे। गुरुवारचा ब्लॉग कंटिन्यू होईल पुढे, पण त्याआधी मी काही वेनसडेचे जे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते ॲड करत आहे। तर सिमरन 12th नंतर करणार आहे एअर होस्टेसचा कोर्स। तर त्यासाठी ते किशनजी आणि सिमरन गेले होते मडगावला इन्क्वायरी करायला की फीज वगैरे काय आहे। तर सगळी इन्क्वायरी ते करून आले आहेत आणि ॲडमिशन पण लवकरच होतं। कॉफी प्यायचं मन झालंय, तर मला बोलले चल आपण मी तुला एक हॉटेलमध्ये, मला कॉफी आवडलेली तर तिथे कॉफी प्यायला घेऊन चालले। चलो तो आज जा रहे हम कॉफी डेट पे। घराजवळच एक हॉटेल आहे साऊथ इंडियन उडीपी हॉटेल। तर तिथे छान कॉफी आणि समोसा इडली वगैरे स्नॅक्स खूप छान भेटतात। तर आम्ही आज तिथे गेलो होतो कारण मी एकदा कॉफी पिली होती तर मला ती आवडली। मला कडू कॉफी खूप आवडते आणि तशीच कॉफी तिथे मिळते। तर किशनजी बोलले चल आज तुला घेऊन जातो आणि ही गरमागरम कडक कॉफी आहे, एकदम कडू जशी मला आवडते तशी। आणि ते किशनजीने घेतलेत समोसे, तर ते समोसे आणि चटणी खाणार आणि मी कॉफी पिणार। तर कॉफी पिऊन खरंच मला एवढा मस्त रिलॅक्स वाटत होतं। The next day. किधर जा रहे हो कलर विलर लगा के? डेट पे। डेट पे मुझे लेके जा रहे हो? किधर जाएंगे डेट पे? कोलवाला किती वेळा जाणार बाबा, आपण गेलो ना एकदा कोलवा। कलर लावायचा। तर सकाळी सकाळी मी गरम पाणी पिते। तर वेगवेगळं कधी यूज करते, कधी लेमन यूज करते, कधी जिरा। तर आज केलं आहे दालचिनीचं पाणी, तर थोडं थंड झाल्यावर ते पिणार। चल जा, बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर लिहा, एवढी फेक स्माइल नका करू। बेस्ट ऑफ लक। भीती वाटते, लांब गो पुढे येते, तोंड येते थोडंसं। सिमरन आणि किशनजी गेले होते, त्यानंतर मग मी पूर्ण घरातून फटाफट झाडू मारून घेतला आणि लादी पुसायची होती। तर लादी पुसायच्या आधी मी दोन्ही साईडच्या गॅलरी धुवून घेते। तर इथे काय होतं ना की ओपन असल्यामुळे पूर्ण धूळ माती येते आणि पायाला खूप खरखरीत असं लागतं। तर लादी पुसायच्या आधी मी गॅलरी धुवून घेते आणि खरंच बरं वाटतं, खूप असं थंड वाटतं जरा धुतल्यानंतर। तर ही जो बेड आहे तो सिमरनचा बेडरूममध्ये होता, तर तिने आता इथे आणून ठेवला आहे। तर बाहेर बसायला बरं होतं, पण एवढं गरमी चालू आहे 2 दिवस, पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे। माहिती नाही आता हे हाल आहे तर मे आणि एप्रिलमध्ये काय होणार आहे। तर इकडे ना काय मेन प्रॉब्लेम होतो आहे की कबूतर खूप सारे घाण करून ठेवतात, कारण की पूर्ण सगळीकडून नेट घातलेलं आहे तरी पण माहिती नाही त्यांना थोडीशी जागा कुठून मिळते तर ते आत येतात आणि त्यांची टट्टी पट्टी करतात। तर त्यामुळे गॅलरी खूप घाण होते आणि ती मग धुवावीच लागते। घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी आंघोळ करून देवपूजा करायला आले होते। आज गुरुवार आहे। गुरुवारच्या दिवशी आणि मंगळवारी मी पूर्ण मंदिर स्वच्छ साफ करून घेते। जी पण पितळेची भांडी आहेत, मूर्त्या आहेत, त्या व्यवस्थित पितांबरीने घासून धुवून आता पुसून ठेवते। 5 मिनटं फॅन खाली ठेवले तर व्यवस्थित सुकतात ते। आणि पूजा करायला मला नाहीतरी अर्धा पाऊण तास लागतो, कारण की आपण स्वामी सेवा पण करतो। तर स्वामी सेवा, स्वामींचं नाव आलं तर मला एक तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करावीशी वाटते। 1-2 वर्षापूर्वी मी स्वामी सेवा करत नव्हती किंवा स्वामींचा माझ्या घरात फोटोसुद्धा नव्हता, पण अचानक कसं म्हणजे माझी सेवा वाढली किंवा मी म्हणजे जास्त काही सेवा मी करत नाही, पण जेवढं मला होतं, मला माहिती आहे, जेवढं मी यूट्यूबला बघितलं तेवढंच मी करते। तर तो अनुभव सांगते की मी कशी स्वामी सेवा स्टार्ट केली किंवा माझ्या घरात स्वामींचा फोटो तरी कसा आला। तर 2 वर्षापूर्वी माझं ऑपरेशन होतं। माझ्या पोटात गाठ होती, फायब्रॉइडची मोठी गाठ होती, एक 4 to 5 मंथचं बेबी असतं तेवढी मोठी गाठ होती आणि मला पोटात खूप दुखायचं। तर डॉक्टरने सांगितलेलं आपल्याला ऑपरेशन करून ती गाठ काढावी लागेल। तर माझी सर्जरी होती आणि सर्जरीच्या दिवशी माझ्याकडे म्हणजे घरी हॉस्पिटलला कोणच नव्हतं, कारण की माझी मम्मी
पूर्ण फॅमिली मुंबईला राहते आणि सासरची लोक राजस्थानला राहतात. माझ्याकडे येणं कोण पॉसिबल नव्हतं. मी अशीच हॉस्पिटलला ॲडमिट झाली. सकाळी माझं ऑपरेशन होणार होतं दुसऱ्या दिवशी. संडेला मी रात्री ॲडमिट झाली आणि मंडेला सकाळी सर्जरी होती. तर किशनजी रात्रीचे गेले होते घरी की मी सगळं बॅग वगैरे जे पण सामान पाहिजे उद्यासाठी ते घेऊन येतो, तुझे कपडे वगैरे. आणि मी एकटीच होती त्या रूममध्ये. सेपरेट रूम होता आम्ही घेतलेला. तर त्या रूममध्ये मी होती आणि मोबाईल स्क्रोल करत होती. आता काय करणार म्हणून एकटीच टाईमपास मोबाईल पाहत होती. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब जिथे मी जाते तिथे मला स्वामींचे व्हिडिओ येत आहेत आणि मला खूप भीती वाटत होती, कारण की म्हणजे जवळ कोणच नव्हतं सर्जरी असताना आणि भीती पण वाटतेच की आपली सर्जरी आहे तर थोडंफार मनात भीती असते. आणि तर मी जेव्हा पण इंस्टाग्राम चालू केला, स्वामींचे व्हिडिओ येत आहेत, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. फेसबुक, यूट्यूब असं म्हणजे माझ्याकडं पहिल्यांदा घडत होतं की स्वामींचं सारखे व्हिडिओ, फोटो माझ्यासमोर येत होते, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी, माझी फ्रेंड आहे केनियाला राहते, शलाका, तर तिला मी मेसेज केला की माझ्यावर असं असं होतं आहे, मी हॉस्पिटलला आणि मला स्वामींनी सगळीकडे असं वाटतं की स्वामीच आहेत. तर ती बोलली तू एकटी आहेस ना, ती आई आहे, स्वामी ही आपली माऊली आहे, तर तू एकटी आहे म्हणून ते तुला धीर देत आहे, तर तू घाबरू नको, ते आहे तुझ्याबरोबर, फक्त स्वामींचं नाव घे आणि ऑपरेशनला जा, सगळं व्यवस्थित होईल. आणि तेव्हापासून माहिती नाही माझ्या मनात थोडी असं हे झालं की हां कदाचित असू शकतं, ज्यांच्या पाठी म्हणतात ना कोण नसतं त्यांच्या पाठी स्वामी उभे राहतात. तर कदाचित तसं घडलं माझ्यासोबत आणि मी तेव्हापासून स्वामी सेवा करायला स्टार्ट केली. तर मी स्वामींचे उपवाससुद्धा 11 गुरुवार केले होते आणि आता स्वामी सेवा नित्य करते. म्हणजे एक माळी जप, तारक मंत्र, आरती, जे माझ्याकडून होतं, जे मला येतं तेवढं मी करते. जास्त काही मी असं नाही बोलत की मी खूप मोठी स्वामी भक्त आहे, पण थोडीफार जेवढी सेवा माझ्याकडून होते तेवढी करते. तर हा असा माझा अनुभव होता आणि मी तेव्हापासून म्हणजे स्वामींची पूजा करायला सुरुवात केली. तर माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि मला ना माहिती नाही या कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम होता की घरात माझ्या खूप उजेड आहे, पण कॅमेरामध्ये तो अंधार काय येतो, लाईटसुद्धा चालू होती घरात तरी पण अंधार येत होता, माहिती नाही का. तर पूजा वगैरे झालेली आहे आणि रांगोळी मी बाहेर काढली आहे, हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. मन खूप प्रसन्न होतं माझं. म्हणजे मला ना पूजा करायला खूप आवडतं, पण खूप ना निवांत वेळ पाहिजे आणि शांत मन पाहिजे, खूप बरं वाटतं पूजा करायला. तर पूजा झालेली आहे. अशी माझी गुरुवारची पूजा असते. आज मी फुलं आणली नव्हती आणि फुलं जास्त करून आणत नाही, कारण की ते आमच्या इथे काही समुद्रावर असं फेकण्यासाठी, म्हणजे फुलं आपण तिथे जाऊन टाकू शकतो असं काही ठेवलेलं नाही आहे. भांडं वगैरे जसं मुंबईला ठेवतात मोठे मोठे ते कळस, त्यात आपण घालू शकतो. तर मला ते कचऱ्यात फेकणं योग्य वाटत नाही, म्हणून मी फुलं आणायचं बंद केलं. तर आणि एवढी जर फुलं रोज आणली तर ती कुठे टाकणार. मी जर कधीतरी आणली तर मी झाडामध्ये टाकते, की जेणेकरून ते मग कुजून ते खत बनतं. पण जर रोज आणली तर रोज एवढी फुलं कुठे टाकायची, म्हणून मी फुलं आणायचं बंद केलं आहे. फुलं आणत नाही, अशीच पूजा करते. जर झाडाला आली फुलं 1-2 मग ती देवाला वाहते. तर अशी माझी गुरुवारची पूजा होती आणि आता 10 वाजलेले आहेत. चहा घेणार, चहा बिस्किट खाईल आणि मग दुकानावर जाईल आणि मग पुढचं काय आहे. आज सिमरन पेपरला गेले आहे. आज तिचा 9:30चा पेपर होता, फर्स्ट पेपर आहे आज, इंग्लिशचा होता. तर 12th ची आजपासून एक्झाम चालू झाली आहे. आणि आज आणि एक गोष्ट आहे की आज माझ्या पप्पांची सर्जरी आहे. तर आज मला मुंबईला जायचं होतं, पण सिमरनची बोर्ड एक्झाममुळे मी गेली नाही. तर त्यांचा प्रॉब्लेम आहे की ते म्हणजे असं मस्त व्यवस्थित होते, काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना, फक्त छातीमध्ये थोडं पेन होत होतं, म्हणून त्यांनी एन्जिओग्राफी केली. तर एन्जिओग्राफीमध्ये काही नाही, नॉर्मल होतं. मग एक सोनोग्राफी सांगितले, तर त्यांना किडनीमध्ये स्टोन दाखवले. तर एवढे स्टोन होते की एक किडनी त्यांची पूर्ण, जी लेफ्ट किडनी आहे ती पूर्ण त्या स्टोननी भरले, म्हणजे ते बोलतात ना पूर्ण त्याला असं हे केलं आहे.
आणि ती किडनी फेल झाली आणि आता सेकंड किडनी जी राईट किडनी आहे त्यातसुद्धा स्टोन म्हणजे स्टोन होत आहेत आता, तर ती किडनीला पण मग इन्फेक्शन होईल म्हणून तर आज काय करणार आहेत की राईट किडनीचं ऑपरेशन आहे, तर ते राईट किडनीमध्ये जे स्टोन आहेत ते काढून घेणार आहेत. तर आज जे होणार आहे ते दुर्बीणचं ऑपरेशन आहे आणि मग 15-20 दिवसानंतर एक मोठी सर्जरी होईल ज्याने त्यांची लेफ्ट किडनी काढणार. तर हे असं एक म्हणजे माझ्यासाठी आम्हाला सगळ्यांना टेन्शन आहे या गोष्टीचं, पण मला जाता आलं नाही कारण की सिमरनची बोर्ड एक्झाम आहे आणि तिला सोडून जाणं म्हणजे ह्यावेळी सोडून जाणं म्हणजे मला थोडंसं बरं वाटलं नाही, कारण की मग ती प्रेशर म्हणजे तिच्यावर प्रेशर येईल की मी घरातलं काम बघू अभ्यास करू आणि मम्मी बहीण वगैरे भाऊ सगळे आहेत त्यांच्या इकडे, तर एवढं काय मला म्हणजे टेन्शनची गोष्ट नाही आहे. तर झालंच तर मग मी नेक्स्ट जी सर्जरी आहे त्याला कदाचित मुंबईला जाईन मी. तर आताचा असा दिवस होता, आताची पूजापाठ झालेली आहे आणि आता पुढच्या कामाला लागते. तर जे जे करेन ते सगळं शेअर करेन आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत आहेत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ जर आवडत आहे तर व्हिडिओला लाईक करा. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओला खूप छान सपोर्ट करतायत, म्हणजे माझे एवढे सबस्क्रायबर आहेत आता 1.8K असे 8K सबस्क्रायबर आहेत, पण ते एवढ्या ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं ते माझे मोठे व्हिडिओ का नाही पाहतात मला तेच कळत नाही आहे, कारण की त्या मोठ्या व्हिडिओना माझे व्ह्यूज येत नाही आहे. तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे तर प्लीज म्हणजे तुम्हाला माझे काही व्हिडिओ आवडले असतील किंवा आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ बघा आणि मी म्हणजे खूप मेहनत करावी लागते मोठ्या व्हिडिओंसाठी. शॉर्ट व्हिडिओ तर चला आपण 2-3 टेकमध्ये बनतो, पण मोठ्या व्हिडिओसाठी खरंच खूप मेहनत करावी लागते. पूर्ण दिवस ते शूट करावं लागतं आणि खूप विचार करून ते एडिट करावं लागतं. एडिटिंगला नाही तर 3-4 तास जातात. तर प्लीज खूप मेहनत करतो आहे आम्ही, मीच नाही आणि खूप अशा लेडीज आहेत ज्या मेहनत करत आहेत आपल्या घरातली कामं बघून, जे यूट्यूबवर म्हणजे आपले करिअर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज व्हिडिओ बघा तुम्ही. जर म्हणजे एक व्हिडिओ बघा, जर तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही पुढचे व्हिडिओ पाहू शकता. तर चला पुढची कामाला स्टार्ट करूया. आता भेटते थोड्या वेळ. दुकानातच होती, 1 वाजला होता. सिमरनने कॉल केला की मम्मी विश्वनाथ घरी जेवायला येतोय. तर विश्वनाथ हा सिमरनचा स्कूल फ्रेंड आहे, म्हणजे आम्ही जेव्हापासून गोव्याला आलो तेव्हापासून ती त्याला राखी बांधते. तर विचार केला काय बनवू पटकन असं बनेल, तर घरी आली पटापट मसूर भिजवली गरम पाण्यात. लसूण जोपर्यंत मसूर भिजत होती तोपर्यंत कांदा लसूण कापून घेतलं. तर इथे मी 4-5 लसणाच्या कळ्या घेतल्यात, बारीक कट केल्या, त्याला तेलात फ्राय केल्या. नंतर एक मोठा कांदा चिरून घातला, टोमॅटो घातला, त्यांना व्यवस्थित फ्राय केलं आणि मग जी मसूर भिजवली होती ती धुवून घातली. आणि हा जो मसाला आहे तो मम्मी घेऊन आली होती मुंबईवरून येताना, तर याचं ना ग्रेव्ही छान बनते. सोबत कोरिएंडर पावडर, गरम मसाला आणि थोडंसं तिखट करता चिली पावडर घातले आणि व्यवस्थित मिक्स केलं आणि आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं. तर पाणी घातल्यानंतर आपण याच्यात घालणार आहे मीठ. बस मीठ घातल्यानंतर सगळं मिक्स केलं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या. तर जोपर्यंत इथे मसूर बनत होती एकीकडे मी भात घातला होता आणि सोबतच मग बटाटा विचार केला की बटाट्याची भाजी करूया. तर पटापट बटाटे कट केले, जसं आपण फ्रेंच फ्राईजसाठी बटाटे कट करतो तसे लांब लांब कट केले आणि खूप सिंपल अशी भाजी बनवते मी. तर फक्त तेलामध्ये जिरा घातलं, बटाटे घातले आणि थोडेसे सगळे मसाले घातले, धनिया पावडर, गरम मसाला आणि मिक्स केलं आणि सोबतच पापड फ्राय करून घेतले. तर अर्ध्या तासात माझं जेवण तयार झालं होतं. मसूरसुद्धा रेडी आहे इथे आणि आता त्यांना मी जेवण वाढलं होतं. तर हे असं आजचं जेवण होतं, दुपारचं लंच. जेवण बनवून झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आणि मी व्हिडिओ बनवत होती तर त्याला खूप लाज वाटत होती, कॅमेरा शाय आहे तर म्हणून मग त्याचा फेस दाखवला नाही. बोलतात ना माणसाच्या जीवनात अचानक कधी काय घडेल काही सांगता येत नाही आणि आज असंच झालं. पूर्ण दिवस नॉर्मल होता. रात्री 8 वाजता आम्हाला फोन आला की भाभीची तब्येत खूप अचानक खराब झाली आहे, तर त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे. तर चिखली हे आमच्या इकडे जवळच असलेले गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे, लहान हॉस्पिटल आहे आणि जर सिरियस केस असेल तर पणजीला पाठवतात, GMCला. तर त्यांना आधी ॲम्ब्युलन्सने चिखलीला घेऊन गेले. तिथे डॉक्टरांना काय कळत नव्हतं त्यांचं, तर त्यांना सांगितलं की तुम्ही GMCला घेऊन जा. त्यांना अचानकच बसल्या होत्या आणि हाताला थोडंसं काहीतरी नस फुगल्यासारखं झालं आणि ती मोठी गाठसारखी झाली आणि ते जे कनेक्टेड होतं ते डोक्यालाही तसंच झालं, थोडंसं फुगून अशी गाठसारखी झाली आणि त्यांचं डोकं खूप दुखायला लागलं. म्हणजे अचानक बसलेला माणूस त्या बसल्या होत्या आणि बेहोश झाल्या तिथे. तर ॲम्ब्युलन्सने त्यांना घेऊन गेले. सगळे GMCला त्यांचा CT स्कॅन, सगळे टेस्ट
वगैरे झाले तर सगळं रिपोर्टमध्ये नॉर्मल आलं, पण ते का झालं काही कळलंच नाही. आणि नंतर मग डॉक्टर बोलले तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तर आम्ही त्यांना घरी घेऊन आलो आणि 12 ऑलमोस्ट वाजलेले. तर अचानकच असं झालं.